शासकीय वाहनांच्या लिलावाकडे शासनाचं दुर्लक्ष। नादुरुस्त असलेली नवीन करकरीत वाहनं झाली उभी भंगार। शासनाकडून शासकीय निधीची हेळसांड, नागरिकांच्या पैशाची अशीही उधळपट्टी। शासनाच्या दुर्लक्षपोटी विविध शासकीय विभागातील नादुरुस्त शासकीय नवीन करकरीत वाहने पुरती भंगार झालेली। उचलान कबाडीत नेऊन विका अशा अवस्थेतील सध्या ही वाहनं लिलावाच्या प्रतीक्षेत विविध शासकीय विभागात कशीबशी उभी आहेत। नादुरुस्त झाल्यावर किमान 1 वर्षातच त्यांचा लिलाव झाला असता तर शासनाला यातून मोठा निधी प्राप्त झाला असता व त्यात काही निधी टाकून त्या कार्यालयाला नवीन वाहन पुरवता आले असते, हे तेवढंच खरंय। मात्र शासनाच्या तथा प्रशासकीय वरिष्ठांच्या डोळे झाक कार्यप्रणालीमुळे कर स्वरूपात घेतलेल्या नागरिकांच्या पैशाची अशीही उधळपट्टी करण्यात आलेली असल्याचं दृष्टीपथास पडत आहे। उल्लेखनीय म्हणजे शासन प्रशासन असल्या चुका करत असतात आणि आर्थिक बोजा वाढला की याच नागरिकांवर लादण्यात आलेल्या विविध करांमध्ये टॅक्स वाढ करून पिळवणूक करत असतात। याला कोणता न्याय म्हणावं? कर्मचारी वर्गापासून तर रोज मजुरीनं जाणाऱ्या मजुरांची मजुरी तर वाढली, परंतु त्या तुलनेत महागाईनंही उच्चांक गाठला, हे सुद्धा विसरून चालणार नाही। स्थानिक लघु पाटबंधारे उपविभाग रामटेक इथं JCB ट्रक हे नवीन स्वरूपात देण्यात आले होते, मात्र काही कालावधीतच त्यात बिघाड आल्यानं व दुरुस्तीसाठी निधीची उपलब्धता नसल्यानं ती नवीन करकरीत वाहनं तशीच वर्षानुवर्ष ठेवलेल्या जागीच उभी राहून भंगार झाली आहे। नगर परिषदेतही अशीच अवस्था आहे। त्याचप्रमाणे स्थानिक विविध शासकीय विभागातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना ने-आण करणारी वाहनं जुनी झाल्यानं शासनानं त्या कार्यालयाला नवीन वाहनांची व्यवस्था तर केली, मात्र हे करताना जुन्या वाहनांचा लिलाव न करता ती तिथंच खितपत पडून राहू दिली। या सर्व वाहनांचा वेळीच लिलाव केला असता तर त्यांची एक चांगली किंमत लागून शासनाकडे मोठा निधी उपलब्ध झाला असता, यात तीळमात्रही शंका नाही। मात्र शासनासह प्रशासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांचा भला मोठा पैसा व्यर्थच गेला असं म्हणणं वावगं ठरणार नाही। लिलाव का करण्यात आला नाही? नादुरुस्त वाहनं भंगार करण्यात शासनाला लाभ कोणता? नादुरुस्त वाहनांच्या दुरुस्तीसाठी निधी का? त्यावेळी निधी का पुरवण्यात आला नाही? हे प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहेत। एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याला भंगार वाहनांच्या लिलावाविषयी प्रश्न केला असता शासन जेव्हा करेल तेव्हा होईल असंच उत्तर मिळतं। मात्र शासनाला एवढ्या वर्षापासून लिलावाचा मुहूर्तच सापडला नसेल का, हा मोठा चिंतनीय प्रश्न उभा ठाकलाय। जनता टाइम जसा TV चॅनलसाठी राजू कापसे, मुख्य पत्रकार, ऑल इंडिया। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.